काही दिवसापूर्वी विश्रांतवाडीतल्या या पाण्याची टाकीची आपण बातमी केलेली की हे जी पाण्याची टाकी ह्याचं काम 5 वर्षापूर्वी सुरू झालेलं होतं, पण अद्यापही ते काम पूर्ण झालेलं नाही, ते काम बंद पडलेलं। आता कुठेतरी महानगरपालिकेला जाग आलेली आहे व त्यांनी हे काम सुरू केलेले आहे। आपल्या बरोबर विश्रांतवाडीतले सामाजिक कार्यकर्ता सचिन भोसले आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊयात एवढं विलंब का झालं। सचिनजी, तुमच्या प्रयत्नांना शेवटी यश आलेलं आहे, पाठपुरावा तुम्ही सुरू ठेवलेलं, त्यानंतर कुठेतरी आज महानगरपालिकेने काम सुरू केलेलं आहे, काय भावना आहे? सर, प्रथमतः मी तुमच्या चॅनलचे आभार मानतो, न्यूज डॉट चॅनलचे आभार मानतो, कारण त्यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे। ही जी प्रश्न आहे हा गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 5 वर्षापासून या टाकीचा विलंब होत होता की टाकीच चालू नव्हती होत, पण न्यूज डॉटनी ही बातमी लावून धरली आणि नागरिकांना न्याय देण्याचं काम खरंच चॅनलने केलेले। प्रथमतः चॅनलचे आभार मानतो। आणि गेले 5 वर्ष आम्ही सुद्धा प्रयत्न करत होतो, पत्र व्यवहार वगैरे, पण त्याचा काहीच उपयोग नव्हता होत। चॅनलची बातमी लागली, साहेबांपर्यंत पोहोचली, पालिकेपर्यंत पोहोचली, तुम्ही बघू शकता इथं काम चालू झालेलं आहे आणि आसपासच्या नागरिकांना आता पाण्याची सुविधा चांगली प्रेशरने पाणी येईल, काय प्रॉब्लेम होणार नाही। पण एवढं 5-5 वर्ष विलंब होतोय, महानगरपालिकेला कुठेतरी तत्परता दाखवली पाहिजे की नाही? पालिकेचे अधिकारी भ्रष्ट अधिकारीच असतील मला असं वाटतंय, कारण टाकीचं काम 5 वर्षापूर्वीच पूर्ण झालं। आता तुम्ही बघू शकता की आता खोदकाम चालू आहे, इथे एक वॉल, तिथे एक वॉल, तुम्ही इकडे बघू शकता तिथे एक वॉल, हे जे वॉलचं काम हे आता चालू झालं चॅनलनी बातमी लावल्यानंतर। हे होते सामाजिक कार्यकर्ता सचिन भोसले, त्यांचं असं म्हणणं आहे की भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे कामाला विलंब होतो, काम थांबतं। प्रसार माध्यमांमध्ये बातमी आल्यानंतर महानगरपालिकेला जाग येते व ते काम त्यानंतर ते पूर्ण करतात, तरी तसं न करता इथल्या नागरिकांचं, इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की पूर्ण पुणे शहरामध्ये जिथे जिथे अशी कामं आहेत, हे कामाचं एक उदाहरण घेऊन पुणे महानगरपालिकेने स्वतःची जबाबदारी म्हणून ती कामं त्वरित पूर्ण करावी। न्यूज डॉट साठी मी झोएब शेख, पुणे।